त्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला मी आणि सगळं समजून घेतल्यानंतर मला असं जाणवलं की जो मुलगा राजकीय घराण्यामध्ये जन्माला आलेला आहे आणि पक्षाचे सगळे नेते ज्याचे बालमित्र आहेत, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात असं मला जाणवतं, असं मला वाटतं. कारण की इतक्या वर्षापासून तो जवळ आहे, गोपीनाथरावांचा पुतण्या आहेत, सगळ्या नेत्याबरोबर तो राहिलेला आहे आणि त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगाराची नाहीच आहे. त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवतंय असं मला वाटतंय. पण यात नुकसान आमच्या संप्रदायाचं इतकं झालं की गेल्या 700 वर्षापासून जातीवाद नसावा या मताचे ज्ञानेश्वर महाराज आहेत आणि जातीवाद नष्ट करत करत आलेला काही राजकीय स्वार्थी लोकांनी पुन्हा तो उफळून आणला. तो संतांच्या कार्यावर कुठेतरी पाणी फिरले असं मला वाटतंय. जाती सलोखा नष्ट होत चाललेला आहे असं वाटतंय. याच्यामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये अशी चर्चा होती की भगवान गड म्हणजे मुलीच्या पाठीशी आहे का, अशी चर्चा. भक्कम पाठीमागे आहेत, केवळ पाठीमागे नाही येतो, भक्कमपणे पाठीमागे आहेत. 2 भाग आहेत त्याचे. जे गुन्हेगार असतील त्याचा शोध चालू आहे. मला अजूनही मीडियाला एक विचारावंसं वाटतं की ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निघून हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली हे मीडियाने का नाही दाखवलं. कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं. आणि तो त्यांच्या गावातला बैठकीतला विषय आहे, त्याला सेन्सिटिव्ह विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला असं मला वाटतं. यातून तो त्यांचा गावाचा मुद्दा आहे तो. आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना ज्याच्यावर मीडिया आज आक्षेप करतो. गेल्या 53 दिवस झाले तुम्ही मीडिया ट्रायल चालवलेत, त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाहीये ना. त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवताय ना तुम्ही. बाबांनी आदरणीय बाबांनी बोलले की जे आरोपी आहेत खुनातले, त्या आरोपीची मानसिकता खराब झाली त्यांना मारल्यामुळं. पण ही सगळी अपुरी माहिती त्यांच्याकडे असल्यामुळं ते असं बोलले. खरी माहिती अशी आहे की खंडणीसाठी ते आरोपी सगळे मस्ताजोगच्या प्लॅन्टवर आले होते आवादाच्या. त्यांनी आमच्या गावातील दलित बांधव अशोक सोनवणे याला मारहाण केली, काठ्याने मारलं. त्याचे CCTV फुटेज आपल्याकडे आहेत. हा पुरावा आपण त्यांना दाखवायला घेऊन जाणार आहोत. आणि अशोकनं पण मग ह्यांचा खूनच करायला पाहिजे होता का, चापट मारली किंवा लाकडाने मारलं म्हणून. तर तसं न करता त्यांनी जे प्रतिनिधी होते गावचे संतोष अण्णा देशमुख यांना कॉल केला. संतोष अण्णा तिथे गेल्यानंतर त्यांना पण तेच करण्यात आलं. त्यांना पण गचंडी करण्यात आली. मग तुम्ही गावात आलात, तुम्ही चुकीचे कामं करायलात, तुम्ही खंडणी मागायलात. मग गावातील लोक त्यांच्यासोबत त्यांची हातापाई झाली. पण त्यांची मानसिकता काय होती ह्याच्यापेक्षा मी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. त्यांच्यावर गुन्हे किती होते हे बहुतेक कोणी बघितलेलं नाही. तर त्याच्यावर किती गुन्हे आहेत त्या आरोपींनी ज्यांनी हत्या केली त्याची पण ओरिजिनल कॉपी आम्ही गडावर घेऊन जाणार आहेत महाराजांकडं, त्यांना दाखवणार आहेत. आणि आरोपी हे आरोपी आहेत, त्यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत सगळे. पण मला एक अपेक्षा होती की आज माझ्या कुटुंबाची काय मानसिकता असेल. आज माझे लेकरं जे पोरके झालेत, आज माझा भाऊ गेला आहे, आज लहान लहान लेकरं आहेत, आई आहे, वडील आहे, म्हातारी. काय करायचं आज आम्ही, कुठून आणायचा भाऊ आमचा. मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्हाला जर तुम्ही म्हणले असते शिक्षा करून घ्या स्वतःला तर काहीतरी शिक्षा केली असती. पण अतिशय चुकीच्या पद्धतीनं त्या आरोपीचे जे गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत त्या चुकीच्या सांगितल्या गेल्यात. ज्या अचूक आहेत त्या आमच्याकडे आहेत. म्हणून आम्ही येत्या रविवारी म्हणजे परवा दिवशी भगवान गडावर नामदेव महाराज शास्त्री आदरणीय त्यांना आम्ही हे सगळे पुरावे घेऊन जाऊ आणि त्यांनाच न्याय मागू असं आमचं आहे.